नमस्कार मंडळी, JCB टुरिझम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण पैठण तालुक्यात असलेल्या मराठवाड्याचे तहान भागवणाऱ्या नाथसागर डॅम, त्यालाच पैठण धरण किंवा जायकवाडी धरण म्हणून ओळखले जातं। तर या धरणावरती आज आपण आलेलो आहोत। इथं येण्याचं कारण म्हणजे की आज या धरणामध्ये पाणी साठा किती आहे, पाणी खाली सोडलेलं आहे की नाही, या सर्व गोष्टीची डिटेल माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि अशाच पद्धतीची नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। त्यासाठी JCB टुरिझम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या जायकवाडी धरण म्हणजेच पैठण धरणाची एकूण 102.75 TMC म्हणजेच 2909 दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण्याची क्षमता असून आजच्या दिवशी जवळपास या धरणामध्ये 85 TMC एवढा जलसाठा झाला आहे। म्हणजेच आजच्या घडीला नाथसागर धरण 80% पर्यंत भरले आहे। सध्या धरणाच्या मुख्य दरवाज्यातून मात्र पाण्याचा विसर्ग सुरू केला नसून उजव्या व डाव्या कालव्यातून मात्र पाणी सोडण्यात आलेले आहे। नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पालखेड धरण तसेच दारणा, खडवा व गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या नाथसागरामध्ये सुरूच आहे। यामुळे या धरणाची पाणी पातळी वाढतच आहे। तर मित्रांनो, आज संडे रविवार या दिनी आपण पाहिलं की जवळजवळ 75 ते 80% धरण हे भरलेलं आहे। आणि आता आपण या धरणातून सध्याच्याला जो विसर्ग सुरू आहे कालव्याद्वारे, डावा कालवा, तर याची अपडेट आपण घेणार आहोत। आता डाव्या कालव्याकडे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी पाहणार आहोत की पाणी किती जोराने किंवा किती वेगाने पाणी त्याचा विसर्ग होत आहे। तर या ठिकाणाहून पुन्हा एकदा एक व्ह्यू आपण धरणाचा पाहूया। तर मंडळी, आपण आलेलो आहोत आता डाव्या कालव्याजवळ आणि या ठिकाणी जे दरवाजे आहेत ते सोडलेले आहेत। डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहोत, हे पाठीमागं पाहत आहोत। ही सिस्टम आहे या ठिकाणी आणि पुढे या पुलाच्या खाली आपण जर पाहिलं तर इथून आपल्याला पाणी सोडलेलं पाहायला मिळत आहे। पहा,
इथं पाहू शकतो धरणावरती किती लोकांनी मोटरी वगैरे टाकलेले आहेत पहा. तर एकंदरीत मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीचे अपडेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आता येणार आहेत. त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.